नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच स्वामींच्याकडे प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामींच्या अतिशय प्रभावशाली सेवेबद्दल अगदी डिटेल माहिती बघणार आहोत. खूप आणि त्वरित तात्काळ फळ देणारी, अगदी 24 तासात मार्ग दाखवणारी ही सेवा मी स्वतः केलेली आहे. ज्यावेळी माझा मुलगा ॲडमिट होता दवाखान्यामध्ये त्यावेळी मी ही सेवा केली होती आणि म्हणतो ना की चमत्कार ह्या सेवेने झाला होता. याचा अनुभवसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केला होता. आता ही जी काही सेवा आहे, कोणत्याही कारणासाठी, कोणत्याही समस्येसाठी तुम्ही करू शकता. प्रत्येक वेळी आपल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून आपण अनेक सेवा करत असतो, पण कधीकधी त्या सेवेचं फळ आपल्याला मिळत नाही. कुठेतरी काहीतरी म्हणजे त्या इच्छा पूर्ण व्हायला वेळ लागतो किंवा अशी विशेष सेवा आपल्या हातून घडावी असं महाराजांना देखील वाटत असतं. बघा, प्रत्येक म्हणजे महाराजांचं साधं नामस्मरण जरी तुम्ही एकदा महाराजांचं तोंडात तुमच्या नाव आलं तरी देखील महाराजांच्यापर्यंत ते पोचतं, त्यांच्या खात्यात जमा होतं. पण आपले भोगल्याशिवाय महाराज आपली कोणतीही इच्छा पूर्ण करत नाहीत किंवा कोणत्याही संकटातून आपल्याला मुक्तता मिळत नाही. महाराज नेहमी सांगायचे की तुझे भोग तुला भोगायचेच आहेत, तुझ्या भोगांच्या आडवा मी येणार नाही. पण हे भोग कधी कमी होतील, आपल्या इच्छा आकांक्षा कधी पूर्ण होतील, तर हे सगळं कमी होईल किंवा हे यातून आपल्याला मुक्तता कधी मिळेल, तर सेवा करूनच. भोग संपतात, सेवा करूनच संपतात आणि ते आपल्याला सेवा करूनच संपवायचे असतात. तर बघा, ही सेवा जी आहे तर आता बघा, कधीकधी आपल्याला एखाद्या वेळेस म्हणजे अचानक एखादं संकट येतं, मग ॲक्सिडेंट असेल किंवा आजारपण असेल किंवा घरामध्ये एखादं संकट आलं असेल किंवा कोणतंही अचानक, त्यावेळी आपल्याला काय करावं सुचत नाही. अचानक एखादा व्यक्ती घरामध्ये आजारी पडतो, तो ॲडमिट होतो, अचानक एखादा ॲक्सिडेंट होतो, म्हणजे पूर्ण परिस्थिती बिकट होते. काय करावं, हाताबाहेर परिस्थिती जाते, काय करावं सुचतच नाही आपल्याला. त्यावेळी तुम्ही ही सेवा करू शकता. अगदी 24 तासात मार्ग दाखवणारी. म्हणजे एखादं संकट समोर आलं आहे आणि तुम्हाला त्यातून बाहेरच पडता येईना, मग एखादं पैशाचं संकट असेल, कर्जाचा असेल किंवा पैशाचा एखादा प्रॉब्लेम अचानक तुमच्यावर आला असेल, तर तुम्ही ही सेवा करू शकता. 24 तासात तुम्हाला यातून मार्ग मिळेल. मी ही सेवा स्वतः केलेली आहे. तर ही सेवा म्हणजे स्वामींचं एक मांडी पारायण. बघा, ही सेवा जी आहे तर तुम्ही आता अचानक उद्भवलेल्या संकटासाठी सुद्धा करू शकता, इच्छा आकांक्षा पूर्ण होण्यासाठी सुद्धा करू शकता. फक्त 5 गुरुवार तुम्ही ही सेवा करून बघा. 100 नव्हे 101% तुमची इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. मी महाराजांना साक्षी ठेवून सांगते की खरंच या सेवेमध्ये खूप 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 ताकद आहे. आणि एक मांडी पारायण बघा, जसं गुरुचरित्र पारायणामध्ये खूप ताकद आहे, तसंच ह्या सेवेमध्ये सुद्धा इतकी ताकद आहे की त्याचं फळ आपल्याला त्वरित मिळतं. तर ही सेवा कशी करायची बघा. तुम्ही आता ही सेवा म्हणजे आता तुम्ही रोज देखील करू शकता. म्हणजे 3 दिवसाचं अनुष्ठान ह्या सेवेचं करू शकता, 5 दिवसाचं, 7, 11, 21 दिवसाचं अनुष्ठान करू शकता. सोबतच तुम्ही संकल्पयुक्त सेवा करू शकता. म्हणजे संकल्पयुक्त 11 दिवस मी ही करणार आहे, म्हणजे तेच अनुष्ठान किंवा संकल्पयुक्त सेवा तुम्ही 11 दिवस, 21 दिवस रोज तुम्ही अशा प्रकारे, आता मी जशी सांगणार आहे तशा प्रकारे तुम्ही रोज करू शकता. किंवा रोज तुम्हाला नाही जमलं तर तुम्ही 5 गुरुवार किंवा 11 गुरुवार, 21 गुरुवार तुम्ही करू शकता. आता रोज तुम्हाला शक्य नाही ना, तर फक्त गुरुवारच्या दिवशी तुम्ही ही सेवा करू शकता. संकल्पयुक्त पण करू शकता, म्हणजे 11 गुरुवार संकल्पयुक्त मी ही सेवा करणार आहे, तर अशा प्रकारे तुम्ही गुरुवारी करू शकता किंवा गुरुवार नसेल तर रोज कंटिन्यू तुम्ही ही सेवा करू शकता. क्लिअर झालं. आता फक्त 5 गुरुवार जर तुम्हाला, आता मी सेवा सांगते कसं करायचं हे तुमच्या म्हणजे तुम्ही ठरवा. तुम्हाला 3 गुरुवार करायचे असेल 3 गुरुवार करा, 5 गुरुवार करायचे असेल 5, 11, 7 किंवा रोज करायचे असेल रोज, म्हणजे 3 दिवसाचं मला 3 दिवसात ही सेवा संपवायची आहे. 3 दिवस आजपासून सलग 3 दिवस मी सेवा करणार आहे, तर 3 दिवस करू शकता. तर अशा प्रकारे. तर आता ही सेवा कशी करायची. सगळ्यात पहिले सेवा करण्यापूर्वी तुम्हाला महाराजांना म्हणजे ज्या दिवशी तुम्ही सेवा, आता तुम्ही गुरुवार जर धरणार असाल तर 5 गुरुवार जर तुम्ही करणार असाल तर गुरुवारपासून आपल्याला चालू करायचे आहे. जर तुमच्या घराजवळ म्हणजे गावात केंद्र वगैरे असेल तर तुम्ही केंद्रात जाऊन महाराजांना नारळ खडीसाखर देऊन येऊ म्हणजे अर्पण करून येऊ शकता. महाराजांना तिथे जाऊन सांगायचं की महाराज, उद्यापासून मी तुमचे 5 गुरुवार संकल्पयुक्त 1 मांडी पारायणाची सेवा करते. माझी ही इच्छा पूर्ण होण्यासाठी मी ही सेवा करते आणि मला जी लवकर इच्छा पूर्ण होऊ दे, तुमची सेवा निर्विघ्नपणे पूर्ण होऊ दे, अशी तुम्हाला बोलायचं आहे. मला तुम्ही 5 गुरुवार किती दिवस करणार आहे, किती गुरुवार करणार आहे ते बोलायचं.
तिथे नारळ, खडीसाखर, फूल, अगरबत्ती अर्पण करायचं आणि यायचं. आता ज्यांच्या गावामध्ये केंद्र, मठ नाही आहे त्यांनी घरातच फक्त संकल्प करून सेवा केली तरी चालेल, काही हरकत नाही. मला बऱ्याच वेळेला कमेंट्स असतात की ताई आमच्या गावात केंद्र नाही, मग ही आधीची जी काही सेवा आहे म्हणजे महाराजांना नारळ वगैरे अर्पण करणं हे नाही केलं तर चालेल का? किंवा समजा केंद्र मठ नसेल तर दत्त महाराजांच्या मंदिरात तुम्ही जाऊन नारळ, खडीसाखर अर्पण करून आला तरी काय चालतं, काही हरकत नाही. तर हे झालं. आता उद्या गुरुवार आहे, तर गुरुवारच्या दिवशी छानपैकी आंघोळ करायची, घर स्वच्छ करायचं, नेहमीची आपली देवपूजा करायची, महाराजांची मूर्ती, फोटो असेल तर पंचोपचार पद्धतीने पूजा करायची, अभिषेक करायचा महाराजांच्या मूर्तीवरती आणि आपल्या सेवेला चालू करायचं. सेवा करण्यापूर्वी तुम्हाला संकल्प करायचा आहे. संकल्प कसा करायचा तुम्हाला माहीत आहे, तरी पण मी सांगते. हातात पाणी, फूल, अक्षदा, हळद, कुंकू घ्यायचं उजव्या हातामध्ये आणि तुम्हाला तुमचा संकल्प बोलायचा आहे. तुमचं नाव, गोत्र बोलायचं. गोत्र माहीत नसेल तर कश्यप म्हणायचं आणि महाराजांना सांगायचं की महाराज उद्या म्हणजे आजपासून मी तुमच्या संकल्पयुक्त 11 गुरुवार, 5 गुरुवार जेवढे तुम्ही करणार आहे किंवा संकल्पयुक्त 11 दिवस, 21 दिवस जेवढे तुम्हाला शक्य आहे तेवढे दिवस मी एक मांडी पारायण तुमचं करणार आहे आणि माझी ही इच्छा पूर्ण होण्यासाठी किंवा मला या संकटातून मुक्त होण्यासाठी, हे संकट जाण्यासाठी मग मी ही सेवा करते आणि ही सेवा तुम्ही पूर्ण करून घ्या अशी महाराजांना प्रार्थना करायची. माझी इच्छाही पूर्ण होऊ दे अशी महाराजांना प्रार्थना करायची, ते संकल्प करायचा आणि किती दिवसाची तुम्ही सेवा करणार आहे, किती गुरुवारची तुम्ही सेवा करणार आहे हे सुद्धा बोलायचं आणि ते संकल्पाचं पाणी तुम्ही खाली डिशमध्ये सोडायचं, ते पाणी तुम्हाला झाडाला घालायचं. तर आता हे झालं संकल्प. संकल्प एकदाच करायचा असतो, लक्षात घ्या. रोज रोज संकल्प करायचा नाही किंवा दर गुरुवारी सेवा करताय तर दर गुरुवारी संकल्प करायचा नाही, पहिल्याच गुरुवारी संकल्प करायचा. संकल्प झाल्यानंतर तुम्हाला सेवेला चालू करायचं आहे. आता सेवा करताना काय करायचं म्हणजे कोणती सेवा आपल्याला करायची आहे त्याची नियम अटी मी सगळं सांगणारे, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आता सेवा करण्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिले कोणतीही सेवा करण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा स्वामीस्तवन वाचायचं असतं. तर पहिल्यांदा तुम्हाला स्वामीस्तवन एकदा वाचायचं आहे, जे आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात आहे. स्वामीस्तवन वाचणं गरजेचं आहे. जर तुमच्याकडे नित्यसेवेचं पुस्तक नसेल तर तुम्ही यूट्यूबला वगैरे तुम्ही स्वामीस्तवन लावा आणि तशा प्रकारे पठण केलं तरी चालेल. आता त्याच्यानंतर स्वामीस्तवन वाचून झाल्यानंतर तुम्हाला आपल्याला स्वामीचरित्र सारामृत हा जो ग्रंथ आहे तो तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. आता आपण सगळे स्वामी भक्त आहोत त्याच्यामुळे प्रत्येकाकडे हा ग्रंथ असतोच. तर स्वामीचरित्र सारामृत तुमच्याकडे ग्रंथ असणं गरजेचं आहे. नसेल तर तुम्ही जवळपासच्या केंद्रातून आणू शकता. तर आता सेवा कोणती करायची, तर स्वामीचरित्र सारामृताचं आपल्याला एक पारायण करायचं. म्हणजे आता यामध्ये 21 अध्याय आहेत, तर 21 अध्याय तुम्हाला पूर्ण एकाच बैठकीत वाचायचे आहेत. एकाच बैठकीत तुम्हाला पूर्ण वाचायचे आहेत. आता एक मांडी पारायणाचं त्या म्हणजे वाक्यातच ह्या सेवेचा अर्थ दडलेला आहे, लक्षात घ्या. आता 21 अध्याय म्हणजे पूर्ण 21 अध्याय वाचणं म्हणजे एक पारायण होणं. आता समजा जर तुम्ही एका दिवसामध्ये 2 पारायण करणार असाल एक मांडी घालून, तर तुम्ही 2 करू शकता, 3 करू शकता. म्हणजे तुमच्या तब्येतीला सांभाळून तुम्ही एक मांडी घालून तुम्ही एका दिवसामध्ये 2 देखील करू शकता, 3 देखील करू शकता, 1 देखील करू शकता. पण संकल्प करताना जर असं तुम्ही करणार असाल तर संकल्प करताना तसं बोलायचं सुद्धा आहे तुम्ही. स्वामी मी हे 3 दिवसाचं जे काही अनुष्ठान करते ह्या 3 दिवसामध्ये मी रोज तुमचे 3 पारायण एका मांडीमध्ये करणार आहे. एक मांडी पारायण तुमचे 3 करणार आहे. आता 3 करायचं म्हणजे काय, तर हे 21 अध्याय तुम्हाला 3 वेळा वाचायचे. एकदा वाचलं की 21 अध्याय पूर्ण, म्हणजे 21 अध्याय एकदा वाचले की एक पारायण पूर्ण होतं. तसं तुम्हाला 3 पारायण करायचे आहेत. म्हणजे हा थोडक्यात काय, हा ग्रंथ तुम्हाला 3 वेळा वाचायचा. तुम्ही 2 वेळा वाचू शकता, 3 वेळा तुमच्या यथाशक्तीने. तर अशा प्रकारे पण करू शकता किंवा एकच पारायण तुम्ही करू शकता. पण ह्या सेवेचे नियम काय आहे, तर तुम्ही स्वामीस्तवन वाचून झाल्यानंतर आपल्याला हा ग्रंथ वाचायला घ्यायचा आहे. तर तुम्ही ज्या मांडीमध्ये, आता ही मी मांडी घातलेली आहे, ज्या मांडीमध्ये कम्फर्टेबल आहात तीच मांडी तुम्हाला घालायची आहे. पूर्ण पारायण किंवा पूर्ण सेवा म्हणजे होऊपर्यंत तुम्हाला मांडी मोडता येणार नाही किंवा मांडी म्हणजे बदलता येणार नाही किंवा तुम्हाला एका जागेवरून उठता येणार नाही. ज्या स्थितीमध्ये तुम्ही सेवेला बसलाय त्याच स्थिती म्हणजे त्याच मांडीवरती तुम्हाला ही सेवा करायची आहे. यालाच म्हणतात एक मांडी पारायण. म्हणजे एक मांडी घालूनच तुम्हाला ही सेवा करायची. आता कधी कधी काय होतं की आपण सेवा करत असताना आपल्या म्हणजे पायाला मुंग्या येतात, पाय जड येतो, मग आपण काय करतो, पाय म्हणजे मांडी बदलतो, दुसरी मांडी घालतो. तर असं नाही, तुम्ही एक मांडी तर एकच मांडी घालून तुम्हाला हे पारायण करायचं आहे.
पाय बदलता येणार नाही किंवा मांडी मोडता येणार नाही. म्हणून तुम्ही ज्या मांडीमध्ये कम्फर्टेबल आहात तशी मांडी घालून तुम्ही सेवेला बसायचं. स्वामीस्तवन झालं, एक पारायण पूर्ण झालं. त्यानंतर तुम्हाला 11 माळी जप करायचा आहे, 11 वेळेस तारक मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतर महाराजांची आरती करायची आहे. तुम्हाला जी पण आरती येते, 3 आरत्या आहेत आपल्या, सकाळची 10, 10:30ची आणि संध्याकाळची. कोणतीही आरती तुम्ही म्हणू शकता, असं काही नाही. जी तुम्हाला येईल ती आरती तुम्ही म्हणू शकता. तर एवढी सेवा आपल्याला करायची आहे. आता ही सगळी सेवा करत असताना तुम्हाला एकच मांडी घालायची आहे. मी परत परत सांगते, कारण सेवेचा हा नियम आहे आणि नियम आपल्याला घालून दिलेले असतात, कारण त्या म्हणजे सेवेचं पूर्ण फळ आपल्याला मिळावं म्हणून आपल्याला हे नियम घालून दिलेले असतात. आणि ज्यावेळी नियम आपण पाळून सेवा करतो ना, त्यावेळी ती सेवा आपली पूर्ण होते आणि नक्कीच महाराजांच्यापर्यंत पोहोचते आणि त्याचं फळ देखील आपल्याला मिळतं. एखादा नियम जर बघा, या सेवेला नियमच नसते, तुम्ही अशीच सेवा केली असते. जर आता काही सेवेला बघा मांसाहार, म्हणजे प्रत्येक सेवेला मांसाहार, ब्रह्मचर्या वगैरे म्हणजे नियम असतात. हे नियमच नसते आणि तुम्ही सेवा करताय आणि एकीकडे आज सेवा म्हणजे सकाळी सेवा केली आणि संध्याकाळी मांसाहार केला आहे, तर त्या सेवेचं फळ तुम्हाला मिळणार आहे का? अजिबात मिळणार नाही. म्हणून हेच ह्या सेवेला म्हणजे सेवा करत असताना आपल्याला नियम घालून दिले, का तर त्याचं संपूर्ण फळ आपल्याला मिळावं म्हणून. तर ही सगळी सेवा आपल्याला करायची आहे. बघा, परत एकदा मी सांगते, संकल्प करायचा. संकल्प केल्यानंतर तुम्हाला स्वामीस्तवन एकदा म्हणायचं आहे. स्वामीस्तवन म्हणून झालं म्हणजे स्वामीस्तवन म्हणतानाच आपल्याला एक मांडी घालून बसायचं आहे. ज्या मांडीमध्ये तुम्ही कम्फर्टेबल आहात ती मांडी घालायची. पूर्ण सेवा होईपर्यंत तुम्हाला उठता येणार नाही, कुणाशी बोलता येणार नाही. शक्यतो फोन तुमचा सायलेंट ठेवा, फोनवर बोलता येणार नाही. तुम्हाला जर तहान लागली असेल तर तुम्ही पाणी जवळ घेऊन बसू शकता, पाणी आधेमध्ये पिऊ शकता. पण पाणी पिण्यासाठी तुम्ही उठू शकत नाही, वॉशरूमला वगैरे तुम्ही उठू शकत नाही. त्यामुळे सगळी तुमची कामे आवरूनच तुम्ही बसा. तर पहिला स्वामीस्तवन झालं, त्यानंतर हा ग्रंथ तुम्हाला एकदा वाचायचा आहे. तुम्ही 2 वेळा वाचू शकता, 3 वेळा वाचू शकता, तुमच्या यथाभक्तीने. एकदा वाचलं तरी काही हरकत नाही. सेवा झाली. आता हे पारायण झालं. आता तुम्हाला 11 वेळेस तारक मंत्र म्हणायचा आहे, 11 माळी श्री स्वामी समर्थ मंत्र जप करायचा आहे, महाराजांची आरती करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला महाराजांना नैवेद्य दाखवायचा आहे. एवढंच, बाकी काहीही ह्या सेवेमध्ये अवघड नाही. फक्त ह्या सेवेचा काय नियम आहे की तुम्ही एका मांडीमध्ये हे पारायण करायचं आहे. खरंच खूप प्रभावी सेवा आहे. अगदी म्हणजे 24 तासात मार्ग मिळतोच. कितीही तुमचं मोठं संकट असो तुमच्यावरती, आता सध्या काही संकटातून तुम्ही जात आहे किंवा एखाद्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळत नसेल, एखाद्या गोष्टीतून मार्ग मिळत नसेल किंवा अशी स्थिती निर्माण झाली की म्हणजे त्यातून बाहेर कसं पडू, जर तुम्हाला असं वाटत असेल तर महाराजांना तुम्ही नक्की साकडं घाला आणि ही सेवा करायला चालू करा. नक्की तुम्हाला काही ना काही महाराज मार्ग दाखवतीलच, यात काही शंका नाही. तुमची इच्छा जी असेल कोणती तीसुद्धा पूर्ण होईल. तर आपल्याला ही सेवा जी आहे ती 5 गुरुवार करायची आहे. तुम्ही तुमच्या संकल्पामध्ये किती बोललेलं आहे तेवढे दिवस तुम्हाला ही सेवा करायची आहे. आता दिवसांमध्ये जर सेवा करायची असेल म्हणजे 3 दिवसाची, 7 दिवसाची, 5, 11, जर दिवसामध्ये अशी तुम्हाला सेवा करायची असेल तर तुम्ही 7 दिवस किंवा 11 दिवस, जेवढे दिवस तुम्ही बोललेले आहेत तेवढे दिवस तुम्हाला मांसाहार कडकडीत वर्ज्य करायचा आहे. संकल्पयुक्त सेवेमध्ये मांसाहार कडकडीत वर्ज्य. ब्रह्मचर्यात जर तुम्ही नाही पालन केलं तरी चालेल, पण मांसाहार कडकडीत वर्ज्य करायचा आहे. तुम्ही संतानप्राप्तीसाठी सुद्धा ही सेवा करू शकता. सोबतच आता 11 गुरुवार किंवा 7 गुरुवार, 5 गुरुवार जर तुम्ही अशी सेवा केली असेल, म्हणजे फक्त गुरुवारच्या दिवशी तुम्ही ही सेवा करणार असाल संकल्प करून, तर जे गुरुवार संपेपर्यंत म्हणजे 5 गुरुवार जोपर्यंत होत नाहीत तोपर्यंत तुम्हाला मांसाहार कडकडीत वर्ज्य करायचा आहे, परान्न वर्ज्य करायचा आहे. म्हणजे सेवा जोपर्यंत तुमची संपत नाही, तुम्ही जेवढे दिवस संकल्प केलेला आहे तेवढे दिवस पूर्ण होत नाहीत तोपर्यंत तुम्हाला मांसाहार परान्न वर्ज्य करायचा आहे, मांसाहार कडकडीत वर्ज्य करायचा आहे. तुमच्या घरात ताई आमच्या घरामध्ये आणतात, खातात, तर बघा ते आणू देत खाऊ देत, पण तुम्हाला तुमची सेवा होईपर्यंत मांसाहार कडकडीत वर्ज्य करायचा आहे, परान्न वर्ज्य करायचं आहे. सोबतच सुतक, विटाळ, मासिक धर्म आलं तर तुम्ही तेवढे दिवस स्किप करू शकता. तर म्हणजे दिवसाची तुम्ही सेवा करताय 11 दिवस, 21 दिवस, तर त्यामध्ये तुमचा समजा मासिक धर्म आला तर तेवढे दिवस स्किप करा आणि परत तुम्ही चालू करू शकता. गुरुवारच्यामध्ये एखादे तुम्ही गुरुवार धरून जर सेवा करत असाल तर एखाद्या गुरुवारी स्किप करा आणि त्याच्यानंतर परत तुम्ही कंटिन्यू चालू करू शकता. तर अशा प्रकारे एक मांडी घालून तुम्हाला ही सेवा करायची आहे. जवळ पाणी घेऊन बसू शकता, तुम्हाला मध्येच उठता येणार नाही, म्हणजे फोनवरती बोलता येणार नाही. एक मांडी घालूनच तुम्ही सेवा करायची आहे. ज्या मांडीमध्ये तुम्ही कम्फर्टेबल आहात त्या मांडीमध्येच तुम्ही सेवा करायला बसा. अगदी अवघड अजिबात नाही, पण खूप प्रभावशाली सेवा आहे.
तर चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. तुमच्या काही शंका असतील तर नक्कीच विचारा. आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ.